ठाण्यात बोकडामुळे सापडली बोगस रिक्षा। वाहतूक पोलिसांच्या ई-चलनामुळे बनावट नंबरची रिक्षा जप्त, चालकावर गुन्हा। बोकडामुळे बनावट रिक्षाचा पर्दाफाश करण्यात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे। 3 हात नाका येथे वाहतुकीचे नियमन करताना एक गलेलठ्ठ बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारला। हा ऑनलाईन दंड मूळ रिक्षा चालकाकडे गेल्याने तातडीने तो घटनास्थळी पोहोचला आणि एकाच नंबरच्या 2 रिक्षांचा कारनामा समोर आला। हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून रिक्षा चालकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक उप-आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली। ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 3 हात नाका सिग्नल येथे 15 जून रोजी दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे या पथकासमवेत दैनंदिन वाहतूक नियमन करीत होत्या। दरम्यान घोडबंदर रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतूक कोंडी झाल्याने पथकातील पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट, चालक पोलीस शिपाई स्वानंद माने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते, तेव्हा रिक्षामधून MH04HZ 4290 प्रवाशांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची सवारी नेत असल्याचे निदर्शनास आले। त्यानुसार सदर रिक्षा चालकावर ई-चलनाची कारवाई करण्यात आली। ऑनलाईन दंड ठोठावताच काही वेळात मुंब्रा येथून एक रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला। आपली रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा आला अशी विचारपूस त्याने केली। त्यामुळे कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाले। डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा व्यवसाय। वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान जमा असलेली रिक्षा आणि मूळ मालक यांच्या रिक्षाचे नोंदणी क्रमांक तपासले असता ते एकच आढळून आले। त्यानंतर रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता मुंब्रा येथील शेर मोहम्मद शाह मोहम्मद यांचे वडिलांचे नावावर रिक्षा असल्याची खात्री झाली। सदर रिक्षावर डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा चालवत असल्याबाबत उघड झाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।